सोनं कितीही महाग झालं तरी घेणं आपलं बंद नाही. म्हणून सोन्याचा भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कारण आपण सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करणं काही सोडत नाहीत. सर्वात जास्त सोनं हे आपण लेडीजसाठीच घेत असतो. म्हणजे आपण महिलाच खरेदी करत असतो. कारण आपल्यात जास्त ज्वेलरी असतात. मंगळसूत्र घेतलं, कडे घेतले, काय काय आपलं घेणं चालूच असते. तर आता मार्केटमध्ये नवीनच ट्रेंड चालू आहे, तो म्हणजे सोन्यांचे कडे घालणे. हे कडे एवढे पॉप्युलर झालेले आहेत, तुम्हाला प्रत्येकाच्या हातामध्ये दिसतील. जसे बांगड्या जरी घातलेल्या असतील तरीसुद्धा तुम्हाला हे कडे त्यांच्या हातामध्ये दिसतील. हे ट्रेंड आता एवढं चालू झालेलं आहे, बांगड्यांऐवजी फक्त कडे देखील घातले जातात. यांना आपण गोट देखील म्हणू शकतो, कडे म्हणू शकतो. आधीच्या बायका चांदीचे गोट, पाटले असं घालायचे. काहींजवळ जास्त पैसे असतील ते देखील इन्व्हेस्ट करून असे मोठे मोठे गोट घ्यायचे. सध्याच्या जनरेशनमध्ये गोट असं कोणी बोलत नाही, पण आधी सगळेजण गोट असं बोलायचे, पाटली बोलायचे. कारण म्हाताऱ्या बायकांच्या अंगावरती अजून देखील असे गोट असतात, मोठे मोठे असतात, सोन्याचे, चांदीचे असतात. पण आताच्या सध्याच्या जनरेशनमध्ये याला कडे, ब्रासलेट, कंगन असे म्हटले जाते. दिसायला अगदी आकर्षित असतात. त्यामध्ये एवढी सुंदर सुंदर डिझाईन आलेली आहे, उपलब्ध आहे. जर तुम्ही कस्टमाइज करत असाल तर कस्टमाइज करून देखील मिळते आणि तुम्हाला 1 ग्रॅममध्ये देखील मिळते. आपल्याला खूप सारे पैसे देखील इन्व्हेस्ट करायची गरज नाही. तुम्हाला हे 1 ग्रॅममध्ये देखील बनवून मिळते. जर तुम्ही कोणत्याही सोनाराच्या दुकानावर गेले, ज्वेलरी शॉपमध्ये गेले तर तुम्हाला असे कडे 1 ग्रॅममध्ये देखील बनवलेले मिळतील. यामध्ये चांदीचे देखील मिळतात. चांदीचे तर भरपूर जण घालतात. ते आपण जेंट्स लोक देखील घालतात. तुम्ही बघितलं असतील, बरेच जेंट्स लोकांच्या हातामध्ये चांदीचे कडे, चांदीचे ब्रासलेट असतात. असे कडे तुम्ही कॉटनच्या साडीवरती वेअर करू शकता. एक प्रोफेशनल आपण साडी घेतो, त्या साडीवरती तुम्ही कॉटन, सब कॉटनच्या साड्या असतात त्यांच्यावरती तुम्ही वेअर करू शकतात. नेहमीच तुमच्यासोबत ट्रेंडिंग व्हिडिओ शेअर करत असते, फॅशन आणि ब्युटी शेअर करत असते, म्हणून सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.